सध्या अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे। या संदर्भातल्या अपडेट्स। यंदा केरळमध्ये मान्सून आगमनाला उशीर होण्याची शक्यता। नैऋत्य मान्सून 1 जूनला केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज कमी, तर यंदा सरासरीच्या 90% पाऊस राहण्याचा अंदाज। मंगळवारी मुंबईला पावसाचा येलो अलर्ट, तर आज मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली। नागरिकांची तारांबळ। आज दिवसभर हलक्या पावसाचीही शक्यता। जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक भागात पहाटेच्या सुमारास पावसाची हजेरी। 10 ते 20 मिनिट वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा झाला खंडित। गोंदियामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा बसला फटका। राज्य महामार्गालगत वाळवण्यासाठी ठेवलेलं धान आणि मका पूर्णतः भिजलं। 5 एकरवरील धान आणि मका पूर्णतः भिजल्यानं शेतकऱ्यांचं झालं नुकसान। अकोल्यात सकाळपासून जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी। उन्हाची तीव्रता कमी, नागरिकांना मोठा दिलासा। बुलढाण्याच्या खामगाव आणि शेगाव परिसरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला, नागरिकांना काहीसा दिलासा। वसई विरार शहरात मान्सूनपूर्व पावसाचं आगमन। अचानक सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा, नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। पुणे शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। भारतीय हवामान विभागाचा हा अंदाज। पुढे बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी स्वीकारली भारतीय नौदलाच्या प्रमुखपदाची धुरा। भारतीय नौदलाची ऑपरेशनला सज्जता आणि युद्ध क्षमता सर्वोच्च पातळीवर राखणं ही पहिली प्राथमिकता। पदभार स्वीकारल्यानंतर स्वामीनाथन यांचं हे वक्तव्य समोर। जनरल NS राजा सुब्रमणी यांनी स्वीकारला देशाच्या CDS पदाचा कार्यभार। दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये सुब्रमणी यांना गार्ड ऑफ ऑनर। ते देशाचे 3रे CDS, तर सुब्रमणी सध्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयामध्ये लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते। पावसामुळे चारधाम यात्रा काही काळ विस्कळीत। यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरती मुसळधार पाऊस। पावसामुळे धबधबा प्रवाहित झाला, त्यामुळे रस्त्यावर माती आणि दगड वाहून आले। रस्ता साफ करून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर। हवामान स्वच्छ आणि अनुकूल झाल्यानंतर केदारनाथ यात्रा पुन्हा होणार सुरू।